संगम कांबळे जिव्हाळा यूट्यूबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता दुपारचे 12 वाजलेत आणि आता 5 मिनिटांमध्ये आम्ही द्रोणागिरी किल्ला पाहण्यासाठी निघणार आहोत. तरी आपण द्रोणागिरी किल्ला आणि परिसर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आमचे मित्र लक्ष्मण करे साहेब सोसायटीमध्ये राहत आहेत आणि किल्ला हा परिसर आम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आता आम्ही इथूनच त्यांच्या बाईकवरती बसून आम्ही द्रोणागिरी किल्ला बघण्यासाठी जाणार आहोत. तर फुल आम्हाला हे सपोर्ट करणार आहेत द्रोणागिरी किल्ला बघण्यासाठी. तर आपण निघूया. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत द्रोणागिरी किल्ला पाहण्यासाठी. द्रोणागिरी हा किल्ला रायगड जिल्ह्यातील उरण शहराजवळ आहे. हा किल्ला फार वर्षापूर्वी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच. आणि हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर असून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दृश्य आपल्याला दिसून येते. बाईकची जी पार्किंग आहे, तर आपण या ठिकाणी बाईक पार्किंग केलेली आहे आणि आता आपण गड चढण्यास सुरुवात करणार आहोत. आपण छोट्याशा गल्लीमधून आपण किल्ल्याकडे जात आहोत आणि आपण बघू शकता आमचे मित्र हे आम्हाला पुढे रस्ता दाखवत आहेत. तर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जात आहे. बापरे, एवढी छोटी छोटी गल्लीमधून रस्ता. आता आपण किल्ला द्रोणागिरी आपले सहर्ष स्वागत करे आहे अशी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी बघू शकता. हां, किल्ले द्रोणागिरी आणि ह्या द्रोणागिरी किल्ल्याची उंची, फूट, मीटर आणि प्रकार, जिल्हा रायगड, भौगोलिक स्थिती आणि अंशांश रेखांश असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. हां, वेळू वेळू. हां, हे पण वेळूच आहे. बारीक पान असतात लांब ते वेळू. एवढंच आहे का? हा थोडासा भाग एवढा सोपा आहे. अजून चढण आहे वरती.
45 मिनिटं. आम्ही या ठिकाणी थोडी विश्रांती घेत आहोत आणि मला वाटलं नव्हतं की हा द्रोणागिरीचा किल्ला सहजासहजी चढता येईल, परंतु प्रत्यक्षात बघितला आणि द्रोणागिरी किल्ला हा खरोखरच अवघड असल्यासारखं तर वाटतंय. हे करेसाहेब आहेत, इथे न्यायच्या अगोदर म्हणजे JNPT ते जॉबला आहेत आणि कमीत कमी 20 ते 25 वर्ष ते उरण परिसरामध्ये आणि सोनारी परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि बऱ्याचपैकी त्यांना एक उरणची माहिती आहे. म्हणून आमचे मित्र म्हणून आम्ही त्यांना गड दाखवण्यासाठी सोबतीला आपण घेऊन आलो आहोत. काठी सोडा हा तशी ते हा किल्ला पूर्वी पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्यामुळे या किल्ल्याला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. किल्ल्याच्या बांधकामाचे तटबंदी आजही आपल्याला या इतिहासाची ओळख करून देतात. द्रोणागिरी किल्ला देवगिरी यादवांच्या ताब्यात होता. इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. मध्ये अंतोनो दो पोर्तो, नोसा सेनोरे आणि एनेस द पेन्ना सॅम फ्रान्सिको यांनी ही चर्चेस बांधली.
शहरच्या बाजूला भली मोठी तोफ आपल्याला दिसण्यात येत आहे. सोळाव्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशाहकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजाकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापुरी किल्ला, उरणगाव, उरणजवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता. 10 मार्च 1739ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. आहे आणि किल्ल्याच्या बाजूने खालून म्हणजे एक पायवाट आहे. पायवाटच्या बाजूला माझ्या राईट साईडला या ठिकाणी छोटंसं गणपती मंदिर आपल्याला दिसत आहे. आणि मला वाटतं की ह्या गणपती मंदिरामध्ये हे भाविक लोक येऊन या ठिकाणी मला वाटतं पूजा अर्चा करतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गणपतीची स्थापना केलेली आहे. पण सध्या मला तर वाटतं की या ठिकाणी आत्ताच्या घडीमध्ये हा गणपती मूर्तीचा या ठिकाणी स्थानापन्न झालेले असावे. आणि आपण बघा इथे पण बघू शकता या ठिकाणी जो बुरुज आहे तो खूप वर्षापूर्वीचा बघायला गेला तर कमीत कमी 15व्या-16व्या शतकामधला हा बुरुज आहे. आणि या ठिकाणी सुद्धा देखो कमानीचा आकार आहे. कमानीच्या आकारामध्ये त्रिशूल आणि गणपतीची मूर्ती आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. हा जो परिसर आहे खाली तसा उतरला जातो. आणि इथे पण पाहू शकता या ठिकाणी ओपन आहे. म्हणजे या ठिकाणी कुठल्या देवाची किंवा कुठली काही स्थापना केलेली नाही किंवा काय नाही. ह्याच्याच सेम या ठिकाणी आपण बघू शकता. परंतु या ठिकाणी जे परिसर आहे तो खूप शांत आणि निसर्गरम्य परिसर आहे. आणि एक तर छोटासा प्राणी बघा. तर मित्रांनो, द्रोणागिरी किल्ल्याची रचना खूप जुनी असल्या कारणाने काही ठिकाणी मोठमोठी झाडे आणि वनस्पती उगवल्यामुळे हा किल्ला खूप नैसर्गिक आणि आकर्षक वाटतो. अशा प्रकारे द्रोणागिरी किल्ला बघून आम्ही खाली उतरत आहोत. आणि कमीत कमी अर्धा डोंगर उतरत खाली आलो आहोत. आणि बराच भाग अजून खाली उतरायचा आहे. आणि वाट ही वळणाची असल्यामुळं आणि दगडधोंड असल्यामुळं मला तर उतरायला खूप भारीच पडतंय. परंतु उतरण्याचा प्रयत्न करत आहे. चला. आपल्या कडाला आलो एकदम साईडला. सगळी माहिती वरती गणपतीचं मंदिर आहे आणि किल्ला आहे, तोफ आहे वरती, साप वगैरे आहेत वरती. असं म्हणजे बघू दिसलं आम्हाला, आम्ही बघून आलोय. म्हणजे जाताना वरती थोडं काळजी घेऊन लक्ष देऊन जायला लागतंय. असं बाकी काही नाही, एवढंच आहे. आणि व्यवस्थित येताना पण खाली काळजी घेऊन यायचं, बस एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जरूर लाईक करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि होतील तेवढे जास्तीत जास्त कमेंट करा. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा प्रवास खूपच छान होता. द्रोणागिरी किल्ल्याचा इतिहास तर आहेच, तसेच निसर्गाचं सौंदर्य आहे.
अशाच ठिकाणी जाऊया आणि आपला जिव्हाळा वाढवत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत निसर्गाचा व इतिहासाचा आदर करा आणि आपल्या नात्याचा जिव्हाळा जपत राहा.